महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अनेक बंडोबांचा थंडोबा करण्यात राजकीय पक्षांना बऱ्यापैकी यश आलंय। मुंबईमध्ये मात्र अनेक बंडखोरांनी आपला पवित्रा कायम ठेवलाय। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसह भाजपचंही टेन्शन वाढलंय आणि विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये मोठी बंडाळी झाली आणि त्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। मुंबईत बंडखोरांनी वाढवलं नेत्यांचं टेन्शन। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिवसैनिकांचं बंड। मुंबई भाजपमध्येही बंडाचे वारे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता। त्यामुळे साम दाम दंडभेद अशा सगळ्या युक्त्या वापरून राजकीय नेत्यांनी आपापल्या पक्षातलं बंड शमवण्याचा प्रयत्न केला। पण मुंबईत बंडोबांना थंडोबा करण्यात राजकीय नेत्यांना म्हणावं तितकं यश आलं नाही। अधिकृत उमेदवाराविरोधात निष्ठावंत शिवसैनिकांनीच बंडाचं निशाण फडकावल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलंय। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातच शिवसैनिकांनी बंड पुकारून दंड थोपटलेत। वॉर्ड क्रमांक 193 मधून ठाकरेंच्या शिवसेनेनं हेमांगी वर्ळीकर यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे। त्या ठिकाणी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी बंडखोरी केली आहे। वॉर्ड क्रमांक 196 मधून पद्मजा चेंबूरकर या अधिकृत उमेदवार आहेत, तर संगीता जगताप यांनी अर्ज मागे घेण्यास ठाम नकार दिलाय। त्या आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। वॉर्ड क्रमांक 197 मधून मनसेच्या रचना साळवी या अधिकृत उमेदवार आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या श्रावणी देसाई यांनी बंडखोरी केली आहे। त्याशिवाय वॉर्ड क्रमांक 202 मध्ये माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या विरोधात स्थानिक शाखा प्रमुख विजय इंदुलकर यांनी बंडाचं निशाण फडकवलंय। वॉर्ड क्रमांक 203 मध्ये श्रद्धा पेडणेकर या ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात दिव्या बडवे यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे। वॉर्ड क्रमांक 169 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवीणा मोरजकर या अधिकृत उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात कमलाकर नाईक यांचं बंड कायम आहे। वॉर्ड क्रमांक 95 मध्ये हरीश शास्त्री हे ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात चंद्रशेखर वायंगणकर यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे। यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीची सूत्र आदित्य ठाकरेंनी आपल्या हातात घेतल्याचं सांगितलं जातं। मात्र बंडखोरी शमवण्यात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना सपशेल अपयश आल्याचं स्पष्ट झालंय। अगदी भाजपच्या चाणक्यांना सुद्धा या आघाडीवर 100% यश मिळालेलं नाही। मुंबईत 8 ठिकाणी भाजप बंडखोरांनी तलवारी मॅन केल्या, पण 5 वॉर्डात बंडखोरांनी माघार घ्यायला नकार दिला। वॉर्ड क्रमांक 60 मध्ये सायली कुलकर्णी भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात दिव्या ढोले यांनी बंड पुकारलंय। वॉर्ड क्रमांक 173 मध्ये पूजा कांबळे भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात शिल्पा केळुसकर यांनी बंडाचं निशाण कायम ठेवलंय। वॉर्ड क्रमांक 205 मध्ये वर्षा शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात जान्हवी राणे यांनी उमेदवारी मागे घ्यायला नकार दिलाय। वॉर्ड क्रमांक 177 मध्ये जेसल कोठारी भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात नेहल शहा यांनी बंडखोरी केली आहे। वॉर्ड क्रमांक 180 मध्ये तृष्णा विश्वासराव भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात जान्हवी पाठक यांनी बंडाचं निशाण फडकावलंय। विशेष म्हणजे बंडखोरी शमवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं। मराठी साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री फडणवीस साताऱ्याला गेले होते, पण साहित्य संमेलनाच्या मांडवातही फडणवीस बंडखोर उमेदवारांशी फोनवर चर्चा करताना दिसले। संमेलनाच्या व्यासपीठावर फोनवर बोलल्याबद्दल त्यांनी जाहीरपणे माफी सुद्धा मागितली। जे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही, पण आज आपण पाहिलं असेल मी सारखा मोबाईलवर बोलत होतो। त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधून जे मी बोलत होतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो, अरे बाबा फॉर्म परत घे। त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो, त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो।
मुंबई महापालिकेमध्ये चौरंगी लढती होणार आहेत, पण विरोधी पक्षाच्या उमेदवारासोबतच स्वतःच्याच पक्षातील बंडखोरांचा सामना करण्याची वेळ अधिकृत उमेदवारांवर आली आहे. हे बंडखोर आता कोणाचं गणित बिघडवणार की बंडखोरांनाच आता जनता निवडून देणार हे स्पष्ट होण्यासाठी 16 जानेवारीची वाट पाहावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.